शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावलेली आहे। बाबासाहेबांच्या कार्याविषयी आणि पुरस्काराविरोधातली याचिका अर्थहीन असल्याचं निरीक्षण यावेळी हायकोर्टाने नोंदवलं। या याचिकेवरती हायकोर्टात जवळपास 1.5 तास गरमागरम युक्तिवाद झाला। ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी झाल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता अनिल सिंग यांनी केला। ही याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोर्टाने 10,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। कोर्टाचा वेळ वाया घालवल्याने कोर्टाकडून हा दंड ठोठावण्यात आला। लोकांनी माझी पुस्तकं वाचली, माझ्या लोकांनी माझी 300 घोडे होते, 500 कलाकार माणसं काम करत होती, स्त्री पुरुष, सण समारंभ, हे सगळं, ते नवरात्र, हे सगळंच काही ऐतिहासिक। आणि ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर आपल्या बरोबर आहेत। उदय सर नमस्कार। या सगळ्या खटल्यामध्ये आपण बाबासाहेबांच्या बाजूने उभा राहिलात, कोर्टाने याचिका फेटाळली, त्यावेळी काय म्हणालं कोर्ट? माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज हे प्रकरण फेटाळून लावलेलं आहे आणि नुसतं फेटाळून नाही तर त्याच्यावरती 10,000 रुपयाचा दंड देखील ठोठवलेला आहे। अर्थात माननीय उच्च न्यायालय असंही म्हणतंय की बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या बद्दल जे पुस्तकामध्ये जे काही ग्रह आहेत ते त्याची जी मतं आहेत ती मतं योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत हे माननीय उच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारचं भाष्य याच्याबाबत केलेलं नाहीये। पण जो याचिकाकर्त्यांचा जो युक्तिवाद होता की यांना देता कामा नये, हा युक्तिवाद मात्र उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना उलट प्रश्न विचारला की तुम्हाला असं वाटतं का की बाबासाहेब पुरंदरेंचं सामाजिक काय कुठलंही योगदान नाहीये? त्या बाबतीमध्ये असा प्रश्न विचारल्यानंतर याचिकाकर्त्यांचे वकील म्हटले की नाही, त्यांचं योगदान आहे पण त्यांना देता कामा नये, असं त्यांचा युक्तिवाद होता। तो युक्तिवाद माननीय उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। दुसरा एक युक्तिवाद असा होता की बाबासाहेब पुरंदरे यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत किंवा त्यांचं जाणता राजा नावाचं जे काही नाटक आहे किंवा अन्य ज्या काही त्यांच्या विविध सगळे कार्यक्रम चाललेले असतात, याच्यातून कुठेतरी थोडासा का होईना पण तिकीट लावून किंवा पुस्तकाची प्रत असते किंवा तिकीट लावून तुमचा खेळाला जो काही कार्यक्रम आहे त्याला येता येतं, यातून हे सगळे उत्पन्नाचे त्यांचे स्रोत आहेत अशा प्रकारचं युक्तिवाद करून त्यांना हे पुरस्कार देऊ नये असा देखील एक युक्तिवाद केलेला होता। माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलं की याच्या पूर्वी दिलेले जे अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला आहे त्यांनी देखील अशाच प्रकारचं काही ना काहीतरी त्यांचं योगदान आहे। समजा एखादा खेळाडू असेल तर खेळाडूला मानधन मिळतंय, एखादी गायिका असेल तर गायिकेला मानधन मिळतंय किंवा एखादे उद्योजक असतील तर उद्योजकांना देखील त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधून त्यांना 4 पैसे मिळत आहेत। त्याच्यामुळं हा जो युक्तिवाद होता की बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकाला काही शुल्क आहे आणि त्यांच्या कार्यक्रमाची तिकिटांची विक्री करून त्याच्यामधून ते पैसे कमवतात आणि म्हणून त्यांना देता कामा नये, हा देखील युक्तिवाद माननीय उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। उदयजी, याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दंड केलेला आहे, हा दंड का ठोठावण्यात आला? सुमारे 1.25 तास ते 2 तास हे सगळं प्रकरण चाललं। या 2 तासाच्या प्रकरणानंतर सुमारे 15 ते 20 मिनिटं निकालाच्या म्हणजे जे काही जजमेंट असतं ते जजमेंट डिक्टेशन करणं चालू झालं। साधारणतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोर्टाचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे अशा प्रकारचा देखील युक्तिवाद माननीय उच्च न्यायालयाकडे करण्यात आलेला होता आणि उच्च न्यायालयाकडे सादर केलेल्या युक्तिवादाची दखल घेत माननीय उच्च न्यायालयाने ही याचिका ही जनहित याचिकांच्या नियमांना अनुसरून नाही अशा प्रकारचं निरीक्षण देखील माननीय न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये नोंदवलेलं आहे। त्याच्यामुळं या प्रक्रियेला हा एक चुकीचा पायंडा पाडणारा हा एक प्रयत्न असल्यामुळं याचिकाकर्त्यांवरती 10,000 रुपयाचा दंड ठोठवलेला आहे असं मला वाटतं। तुम्ही नेमका युक्तिवाद काय केला या संपूर्ण कोर्टाच्या प्रोसिडिंगमध्ये, कामकाजामध्ये तुमचा युक्तिवाद काय होता? प्रकरणामध्ये आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणी जाईल, कारण आजच संध्याकाळी हा पुरस्कार प्रदान होणार आहे। त्याच्यामुळं आता मला असं वाटतं की या विषयावरती आता पांघरुण घालून थंड केला गेला पाहिजे। या निमित्तानं जे काही वाद प्रतिवाद गेल्या 3 दिवसात महाराष्ट्रात जे काही झाले आणि जे काही एक घुसळण होतीये त्यातून 2 वर्ग निर्माण होत आहेत, त्यातून दुही निर्माण होतीये, त्यातून फट पडतीये। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने विचार केला तर या प्रश्नाला आता पूर्णविराम देणं आवश्यक आहे, कारण सरकारने घेतलेला निर्णय सरकार हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि ज्या व्यक्तीला दिलेला आहे त्या व्यक्तीच्या योगदानाबद्दल आज कुणाच्याही मनामध्ये काही दुमत नाहीये। त्यामुळे आता
या प्रश्नाला मात्र पूर्णविराम दिला गेला पाहिजे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता हो थांबा असंच म्हणायची वेळ आलेली आहे. बर ॲडव्होकेट जनरल यावेळी अनिल सिंग उपस्थित होते. ॲडव्होकेट जनरलने नेमका काय युक्तिवाद केला कोर्टामध्ये? जनरल साहेबांनी युक्तिवाद केलेला होता की याच्या पूर्वी देखील आम्ही अनेक लोकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला आहे. जो मूळ आदेश आहे की ज्या आदेशामुळे या समिती गठीत करण्यात आलेली होती आणि ती समिती या सगळ्या लोकांचं 9 लोकांचं जे काही उमेदवारी आहे ती तपासून बघत होती आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आपलं एकमतानं यांना बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीमध्ये झुकतं दिलेलं होतं. हे जे सगळं आहे या समिती स्थापन करण्याचा जो GR होता तो GR चॅलेंज केलेला नाही असं माननीय ॲडव्होकेट जनरल साहेबांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या मुद्द्यामुळं आज घडीला ही किती याचिका ही किती निष्काळजीपणे केलेली होती किंवा याचिकेमध्ये फार कायद्याच्या दृष्टिकोनातून जीव नव्हता हे मला वाटतं या निकालपत्रामुळे आता सिद्ध झालेलं आहे. खरे उदयजी, आपण चर्चा केली तर आमच्याबरोबर आपले खूप खूप आभार. हे होते कायदेतज्ञ उदय वारुंजीकर. धन्यवाद सर पुन्हा एकदा आपले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.